जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले कॉपीराइट क्लेम म्हणजे नेमकं काय, कॉपीराइटमुळे आपल्या चॅनलवरती काय परिणाम होतो का किंवा दुष्परिणाम होतात का कॉपीराइट क्लेम व्हिडिओवरती आल्यामुळे। तर मित्रांनो, सर्व डिटेल्स मध्ये तुम्हाला जाणून घ्यायचं असेल डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे। हा व्हिडिओ संपल्यानंतर तो व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो कॉपीराइट क्लेम आपण व्हिडिओवरचा कशा प्रकारे रिमूव्ह करू शकतो तेच आपण बघणार आहे। कारण मित्रांनो, ज्या व्हिडिओवरती कॉपीराइट येतो त्यावेळी आपल्याला त्यातून अर्निंग होत नाही, चॅनल जर मॉनिटाइज असेल तर मित्रांनो, तो जर आपण कॉपीराइट क्लेम काढला तर आपल्याला परत त्या व्हिडिओवरती अर्निंग चालू होते। सो मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिकल करून संपूर्ण डिटेल्स मध्ये जाणून घेणार आहोत की आपण व्हिडिओवरचा कॉपीराइट क्लेम कशा प्रकारे काढून टाकू शकतो। तर मित्रांनो, व्हिडिओ इंटरेस्टिंग माहितीपूर्ण आहे, व्हिडिओला पटापट लाईक करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे यूट्यूबच्या टिप्स मराठीमधून देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्हाला साइडला माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल, YT स्टुडिओ ॲप्लिकेशन जे आहे ते मी ओपन करून घेतलेलं आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता इथं थोडंसं आपण स्क्रोल करून मॉनिटायझेशन वरती क्लिक करूया आणि नॉट मॉनिटाइज्ड वरती क्लिक करून इथं ओके करूया। तर बघू शकता बरेच व्हिडिओ आहेत ते कॉपीराइट क्लेम आलेला आहे। तर अशी नादखोळा कन्सेप्ट हा जो व्हिडिओ आहे हा आपण ओपन करूया आणि त्यावरती जो आहे तो कॉपीराइट क्लेम आहे तो कशा प्रकारे काढता येतो ते आपण बघूया। तर इथं बघू शकता इनएलिजिबल दिसत आहे आणि आधी मित्रांनो हा व्हिडिओ मॉनिटाइज होता, $2.82 अर्निंग पण झालेलं आहे यातून, परत नंतर यावरती कॉपीराइट क्लेम कंपनीने टाकलेलं आहे। सो आपण क्रोम ब्राउझर ओपन करून घेऊया। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे YT स्टुडिओ कसा ओपन करायचा, जस्ट गुगलवरती जायचं आहे, studio.youtube.com हे सर्च करायचं आहे। आता जी पण वेबसाईट येईल त्यावरती तुम्ही लॉंग प्रेस करून धरायचंय आणि ओपन इन न्यू टॅब ग्रुप वरती क्लिक करायचंय। आता यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा YT स्टुडिओ ओपन होईल। तर या ठिकाणी बघू शकता डॅशबोर्ड आहे आणि खाली जे आहे ते तुमचे व्हिडिओज दिसतील। तर जे कॉन्टेंट आहे त्यावरती मी क्लिक केलेलं आहे आणि त्यानंतर फिल्टर मध्ये जाऊन कॉपीराइट आपण सिलेक्ट करूया। कॉपीराइट सिलेक्ट केल्यानंतर ज्या व्हिडिओवरती कॉपीराइट आहे ते व्हिडिओ दिसतील। आता अशी नादखोळा कन्सेप्ट जो आपण व्हिडिओ बघितला YT स्टुडिओ ॲप मध्ये, तर तो आपण ओपन करूया। आता ओपन केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्ही खाली मॉनिटायझेशन वरती जर क्लिक केलं तर इथं तुम्हाला बघायला भेटेल इनएलिजिबल दिसतंय आणि थोडंसं वरती जर बघितलं, मी तुम्हाला झूम करून दाखवतो, सी डिटेल्स नावाचं एक ऑप्शन आहे। ओके, तर ते झूम करून आपण बघूया। सी डिटेल्स वरती जर आपण क्लिक केलं तर सी डिटेल्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथून चेक करता येईल किंवा डायरेक्ट तुम्ही बॅक येऊन इथं तुम्ही व्हिडिओच्या समोर कॉपीराइट जे दिसते त्यावरती देखील क्लिक करून सी डिटेल्स करू शकता। आता डिटेल्स केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल किती सेकंदापासून किती सेकंदापर्यंत तुम्हाला कॉपीराइट क्लेम आलेला आहे। आता इथं बघू शकता 52 सेकंदापासून 1 मिनिट 22 सेकंदापर्यंत, म्हणजे 30 सेकंदाचा कॉपीराइट क्लेम आहे। ओके, आता आपल्याला मित्रांनो काय करायचं, सिलेक्ट ॲक्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर सिलेक्ट ॲक्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर वेगवेगळे ऑप्शन बघायला भेटतील। पहिला आहे ट्रिम आउट सेगमेंट, म्हणजे ज्या सेगमेंट ज्या पार्टवरती कॉपीराइट आलेला आहे तो संपूर्ण व्हिडिओज तुम्ही कट करून डिलीट मारू शकता, तितकाच पार्ट व्हिडिओचा डिलीट मारू शकता। त्यानंतर आहे रिप्लेस सॉन्ग। मित्रांनो, व्हिडिओ डिलीट करणं तर पॉसिबल नाही, रिप्लेस सॉन्गला कसं असतं, तुम्ही तिथं सॉन्ग आहे त्या जागी दुसरं नॉन कॉपीराइट सॉन्ग चेंज करू शकता यूट्यूब ऑडिओ लायब्ररीमधील, ठीक आहे। पण ते पण काय म्हणजे एवढं परिणाम करत नाही, कारण मित्रांनो काय होतं, तुम्ही ज्या व्हिडिओमध्ये बीट वगैरे टाकलेला असतात त्या व्यवस्थित अरेंज होत नाहीत। सो त्यामुळे तुमच्यासमोर एक लास्टचा ऑप्शन बघायला भेटतो, तो म्हणजे म्यूट सॉन्ग। तर संपूर्ण सॉन्ग पण तुम्ही म्यूट करू शकता, पण संपूर्ण सॉन्ग म्यूट केल्यानंतर तुमच्या ऑडियन्सला समजणारच नाही सॉन्ग कुठले यूज केले, तर तुम्ही काही पार्ट यातील जो आहे तो म्यूट करू शकता। तर जस्ट त्यासाठी आपल्याला काय करायचंय, इथं म्यूट सॉन्ग वरती क्लिक करायचंय आणि कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचंय। कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल कुठून कुठपर्यंत कॉपीराइट आहे। तर आता 51 सेकंदापासून 1 मिनिट 21 सेकंदापर्यंत आहे। तर आता मी काय करेन, थोडासा जो आहे तो पार्ट पहिले 5-6 सेकंद प्ले करेन, म्हणजे ऑडिओ लोकांना समजलं पाहिजे। इथे 57 म्हणजे पहिले 6 सेकंद मी दिले। त्यानंतर एंड टाइम जो आहे तो 1 मिनिट 21 सेकंद आहे। तर त्याऐवजी आपण जो आहे तो बघू शकता इथं मी 1 मिनिट आणि 15 सेकंद केलेला आहे, म्हणजे लास्टला पण 5-6 सेकंद ऐकू गेला पाहिजे आवाज, आणि कंटिन्यू वरती क्लिक करायचं। त्यानंतर इथं म्यूट वरती जर क्लिक केलं तर तुमच्या व्हिडिओची प्रोसेसिंग चालू होईल। आता व्हिडिओची प्रोसेसिंग चालू झाल्यानंतर तुम्हाला जे आहे ती 1 ते 2 मिनिटांमध्येच कॉपीराइट क्लेम जातो, ते जास्तीत जास्त 5 मिनिट लागतात। तर ही प्रोसेसिंग झाल्यानंतर आपण पुढचा व्हिडिओ बघूया। तर या ठिकाणी बघू शकता चेकिंग 1 फाउंड दिसत आहे, म्हणजे एक कॉपीराइट क्लेम आहे तो रिमूव्ह करायचा, म्हणजे प्रोसेसिंग चालू आहे सध्या। ओके, तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी जो आपला व्हिडिओ होता तो व्हिडिओ गेलेला आहे, म्हणजे आपल्या व्हिडिओवरचा कॉपीराइट गेलेला आहे। एक वेळेस YT स्टुडिओ ॲप्लिकेशन मध्ये आपण जाऊन बघूया। तर YT स्टुडिओ ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथं मॉनिटायझेशन इनएलिजिबल होतं, तिथं ऑन आलेलं आहे, म्हणजे आपल्या व्हिडिओवरचा कॉपीराइट क्लेम गेलेला आहे।
तर मित्रांनो तुम्ही बघितलं आपण कशा प्रकारे जे आहे काही मिनिटांमध्येच व्हिडिओवरचा कॉपीराइट क्लेम कशा प्रकारे हटवला। तर मित्रांनो तुम्ही देखील अशा प्रकारे कॉपीराइट क्लेम काढून टाकू शकता। व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कॉपीराइट क्लेम विषयी माहिती हवी असेल डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ दिलेला आहे आणि सोबतच YouTube बद्दल जराही नॉलेज नसेल प्रो यूट्यूबर सिरीज डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे किंवा इथे एंड स्क्रीनला तुम्हाला दिसून जाईल त्यावरून तुम्ही व्हिडिओ बघू शकता। भेटू पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि प्रो यूट्यूबर बना। जय हिंद, जय महाराष्ट्र।